म्हणतात की दोन्ही पवार एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जे आहेत ते विरोध करतात यावर। एक तर संजय राऊतांच्या वक्तव्याची दखल घेण्याइतपत ते बिलकुल त्या ठिकाणी नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत आम्ही काय भूमिका घ्यावी यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही। त्याने आपलं पहिलं जळतं घर त्या ठिकाणी बघावं। अजितदादांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नेतृत्वामध्ये आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा। मी वारंवार म्हटलं की 2014 सालापासून भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जाणं, निवडणुकासोबत लढणं याची चर्चा पक्षामध्ये अनेक वेळेला झाली होती। निर्णय त्या संदर्भामध्ये पक्षामध्ये झालेला होता, परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणीच्या क्षणालाच काहीतरी बिनसला आणि तो त्या ठिकाणी होऊ शकला नाही। चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला, बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर तुम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे। अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी मूळ विचारधारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारधारा, या विचारधारेची बांधिलकी घेत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो। महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने आमच्या या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं। त्याच्यामुळे पुढची राजकीय वाटचाल आमची एनडीए सोबतच राहणार आहे। विलिनीकरणाचा कुठलाही विषय आमच्या समोर आलेला नाही, विरोध करण्याचं काही कारण असू शकत नाही, कारण आम्ही एक राजकीय भूमिका घेऊन वाटचाल करतो। आता ती राजकीय भूमिका कोणाला मान्य आहे नाही मला माहिती नाही। तशा पद्धतीची कुठली चर्चा पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये कधी झालेली नाही। विरोध वगैरे असणं काही कारण देऊ शकत नाही, कारण ज्या गोष्टीची चर्चाच ना आली, ज्या गोष्टीचा प्रस्ताव नजरेसमोर त्या ठिकाणी ना आला, त्याच्याबद्दलचा विरोध असणं असं कल्पोकल्पित काहीतरी म्हणणं। रोज सकाळी 9 वाजता संजय राऊतांचा भोंगा जो सुरू होतो, काहीतरी सनसनाटी वृत्त घेऊन येतो जेणेकरून ते दिवसभर चर्चेमध्ये राहावेत असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो। पण मला समाधान आहे की ते आज दिवसभर चर्चेत राहताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी, प्रफुल्लभाई, अजितदादा आम्ही चर्चेमध्ये राहिलो, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।